नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्ट मध्ये। मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारसाठी सुंदर अशी साडी घातलेल्या कलशाची आकर्षक अशी रांगोळी डिझाईन। तर त्यासाठी आपण बांगड्यांचा वापर करणार आहोत। बघा, या हिरव्या बांगड्या आहेत माझ्याकडे, तुम्ही कुठल्या पण ज्या असतील त्या वापरू शकता। तर चला आता या बांगड्या कशा वापरायच्या ते मी दाखवते अगोदर। ह्या बांगड्या आपण या पद्धतीने मांडून घ्यायच्या आहेत। बघा बघा थोडंसं गोलाकार या बांगड्या आपल्याला मांडून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने आपण या बांगड्या आता मांडून घेतलेल्या आहेत। तर आता बघा आपण या बांगड्यांच्या बाहेरच्या साईडला आपल्याला या पद्धतीने डॉट टाकून घ्यायचे आहेत। बघा इथे मी बॉटलचा वापर केला आहे। बघा या पद्धतीने आपण डॉट टाकून घेतले आहेत। बघा मी आता आपण बरोबर या डॉट वरतूनच अशी तिरपी रेष वरच्या साईडने काढून घेणार आहोत। बघा ही रेष आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे आडवी। बघा आता आपण या बांगडीच्या मधोमध बरोबर अशी आपण रेष वरच्या साईडने तिरपी रेष करून जोडून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण हे जोडून घेतले आहेत। बघा बरोबर आपल्या दोन्ही बांगड्याच्या मधून ही लाईन आपल्याला तिरपी करून वरची आपण जी आडवी लाईन दिली आहे त्याला फक्त आपण जोडून घ्यायचं आहे वरती। बघा आता याच्यावरती आपण ही जी रेष काढली आहे त्याच्यावरती मी अजून अशी डॉट टाकत आहे। बघा आणि हे डॉट आपण असं बोटाच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे। बघा आता आपण जे वरती जे डॉट दिले आहेत आणि जी रेष आहे त्या रेषेला फक्त मी या पद्धतीने त्याच्यामध्ये माचीसच्या काडीचा वापर केला आहे। बघा ती रेष आपण अशी समोर फक्त ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जे वरचे डॉट आहेत त्याच्यामध्ये आपण ही काडी अशी गोल आकार फिरवून घेणार आहोत। त्याच्यावरती आपली अशी डिझाईन तयार होईल आणि त्याच्यावरती आपण कलश काढणार आहोत। बघा आता ह्या आतमधल्या ज्या रेषा आहेत त्यांच्यामध्ये पण आपण अशी ती काडी फक्त अशी फिरवून घेऊया। बघा त्याच्यानंतर आता याच्यावरती आपण बनवणार आहोत श्रीफळ। बघा या पद्धतीने श्रीफळ इथे तयार केला आहे मी। त्याच्यानंतर पानं काढणार आहोत कळशाच्या साईडने। बघा या पद्धतीने पानं काढले आहेत। त्याच्यानंतर आपण याच्यावरती श्रीफळावरती गजरा बनवणार आहोत। त्यासाठी अशी डॉट देऊन घ्यायचे आहेत। बघा बघा अशी डॉट टाकून घेतले आहेत आपण। आता या एअरबडच्या सहाय्याने या डॉटला असं गोलाकार मी इथे फिरवून घेतला आहे। बघा या पद्धतीने आपण देवीचा गजरा बनवून घेतला आहे वरच्या साईडने कलशावरती बरोबर। आता आपण या रांगोळीमध्ये रंग भरूया। आता कलशामध्ये आपण वरच्या जे श्रीफळ आहे त्याच्यामध्ये मी इथे ब्राऊन रंग आहे माझ्याकडे तो वापरत आहे।
बघा. त्याच्यानंतर याच्यामध्येच आपण वरच्या साईडने एक पिवळ्या रंगाचा ठिपका देऊन घेतला आहे बघा. आणि त्याच्याच खाली कुंकाचा ठिपका देऊन घ्यायचा आहे लाल रंगाचा. आणि ते डॉटला फक्त आपण प्रेस करून घेतलेलं आहे. त्यानंतर पानांमध्ये रंग देऊन घेऊया. हिरवा रंग वापरते मी. या पद्धतीने मी ज्या पानांच्या काठावरती तो रंग दिला आहे हिरवा. तुमच्याकडे समजा नसेल तर तुम्ही दुसरा जर रंग नसेल तर तुम्ही पूर्ण पानामध्ये एकच रंग देऊ शकता. हा माझ्याकडे थोडासा डार्क रंग आहे, पॅरेट रंग, तर तो मी मध्ये टाकणार आहे. तुमच्याकडे एकच जर असेल तर तुम्ही पानांमध्ये एकच रंग भरू शकता. बघा, अशा सोप्या पद्धतीने आपण सुंदर अशी रांगोळी तयार करू शकतो. बघा, आपण इथे मस्त असं पानांमध्ये पण रंग भरून घेतला आहे. आता आपण खाली रंग भरून घेऊया. आता देवीच्या साडीमध्ये मी इथे पिवळ्या रंगाचा वापर करत आहे. बघा, पिवळा रंग देत आहे मी. मैत्रिणींनो, हा जो तुम्ही पिवळा रंग बघत आहात, हा रंग मी घरीच बनवला आहे. याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे. वरचा जो ब्राऊन रंग आहे तो पण, आणि जो अगोदर हिरवा रंग वापरला तो सुद्धा घरीच बनवला आहे. तेही मिक्स रंगांचा वापर करून आपली जी मिक्स रांगोळी उरते दिवाळीमध्ये, जी मिक्स रांगोळी आपण मोठ्या मोठ्या रांगोळी डिझाईन बनवतो आणि ते जो रंग उरतो त्यापासून ते बनवले आहेत रंग. बघा, ओळखायला सुद्धा येत नाही ते. तर तुम्ही पण असे रंग रांगोळी फेकून न देता त्यापासून यूज करून घरातलंच काही साहित्य वापरून असे रंग बनवू शकता. तर तो व्हिडिओही नक्की बघा, चॅनलवरती अपलोड केलेला आहे. बघा, या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. बघा, आता याच्यामध्ये आपण पिवळा रंग भरून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण या बांगड्यांमध्ये आता रंग भरूया. तर याच्यासाठी खालच्या साईडने आपण या बांगड्यांमध्ये आता रंग भरायचा आहे. बघा, मी इथे पर्पल रंग आहे त्याचे मी डॉट देत आहे. तुमच्याकडे एखादा रंग नसेल तर तुम्ही तुमच्या पसंतीने पण त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते रंग तुम्ही त्याच्यामध्ये वापरा, काही हरकत नाही. तुम्हाला जो आवडेल, आणि सर्व रंग सुंदरच असतात, तुम्ही कुठला पण रंग वापरू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करू शकता. आणि खूप सोप्या पद्धतीने रांगोळी डिझाईन वेगवेगळ्या मी व्हिडिओ बनवून अपलोड करत असते. तुम्हाला जर आवडतील तर मला नक्की कमेंट पण करत जा. आणि अजून कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण नक्की कमेंट करून सांगत जा. बघा, या पद्धतीने आपण डॉट टाकून घेतले आहेत. तुम्हाला जर ह्या बांगड्या उचलून घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता, आणि अशा सुद्धा ठेवल्या रांगोळीमध्ये तरी पण चालणार आहे. बघा, जर आपण बांगड्या ठेवल्या तर अजून छानच दिसेल, पण जर उचलून घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या रांगोळीमधून उचलून पण घेऊ शकता. आपल्याला फक्त जो सर्कल शेप हवा होता खाली, ज्यांना डायरेक्ट सर्कल शेप देता येत नाही व्यवस्थित, तर त्यांच्याकरता मी ही अशी बांगड्यांची ट्रिक वापरली होती.
आणि बघा याच्यामध्ये आपण असे डॉट टाकून अशी छान अशी डिझाईन पण क्रिएट करू शकतो. बघा बघा फक्त आपण डॉट टाकले आहेत आणि हे इयरबडच्या साहाय्याने आपण आतमध्ये फक्त ओढून घेऊन या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सुंदर असं फूल तयार केलं आहे. बघा बघा किती छान आपली ही रांगोळी दिसत आहे. बघा त्याच्यानंतर आता मधल्या साईडने पण आपण ही जी डॉटची लाईन आहे ती पूर्ण करणार आहोत. आतमधून पण तसेच सेम डॉट टाकणार आहे मी. तुम्हाला जर अशा हाताने घालता येत नसते ना तर तुम्ही अगोदर मी फेविकॉल बॉटलचाच वापर केला होता, तसा पण तुम्ही बॉटल तयार करून घेऊन त्यापासूनही असे डॉट नक्की काढू शकता. सुंदर असे डॉट, सुंदर अशी रांगोळी पडते फेविकॉल बॉटलमधून, तर तशीही तुम्ही वापरू शकता. आता बघा आतले जे डॉट आहेत त्याला आपण बोटाने फक्त असं प्रेस करून घेऊया. बाहेरचे डॉट मी तसेच ठेवत आहे. बघा या पद्धतीने आपण ते डॉट प्रेस करून घेतले आहे. त्याच्यानंतर हिरव्या रंगाचे ठिपके टाकत आहे मी. या डॉटला आपण असं एअरबडच्या साहाय्याने असं फक्त गोल आकार देऊन घेणार आहे मी. बघा या पद्धतीची छान अशी डिझाईन पण आपली इथे तयार होईल. बघा त्यानंतर आपण असे ठिपके टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण देवीचं मंगळसूत्र बनवत आहे. बघा मी दोन्ही साईडने एक छोटीशी लाईन ओढून घेतली आहे मी बरोबर गोलाकार शेपमध्ये. त्याच्यावरती डॉट टाकले आहेत बघा 3-3 दोन्ही साईडने. इथे आपला पिवळा रंग आहे त्याच्यामुळे साडीचा, तर ते एवढं उठून दिसणार नाही, त्याच्यामुळे मी मध्ये फक्त काळ्या रंगाचे ठिपके देत आहे. बघा साईडला पिवळे डॉट दिले आहेत आणि मध्ये काळ्या रंगाचे छोटे छोटे डॉट काढून घ्यायचे आहे. बघा जी लाईन ओढली आहे त्याच्या दोन्ही साईडने डॉट टाकूया आपण. त्यानंतर आपला जो साडीचा रंग आहे तो पण पिवळा आलाय, त्याच्यामुळे तो इथे तुम्ही दुसरा रंग वापरला ना तरी पण छान हे मंगळसूत्र उठून दिसेल, तरी पण छान दिसत आहे. बघा या काळ्या मण्यांच्याच आपण खाली 2 डॉट दिले आहेत मी पिवळ्या रंगाचे, आणि त्याच्यामध्ये आपण लाल रंगाचे 2 ठिपके टाकले आहेत. बघा आणि या फुलांमध्ये आपण मध्ये बरोबर हिरव्या रंगाचे ठिपके टाकले आहेत. बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी डिझाईन या बांगड्यांचा वापर करून बघा किती सुंदर दिसत आहे. तर अशी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी नक्की ही रांगोळी ट्राय करून बघा. रांगोळी बघा किती सुंदर आपली दिसत आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढली आहे. बघा बघा आता वरती आपण कलशामध्ये माझ्याकडे रेडीमेड नथ आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये नथ पण काढू शकता. मस्त छोटे छोटे डॉट देऊन सुंदर अशी नथ आपण बनवू शकतो, पण मी आता हीच वापरली आहे. बघा या पद्धतीने सुंदर अशी रांगोळी डिझाईन आपली तयार झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ शेअर पण करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर. बघा, आपली इथे जी मोकळी जागा होती त्याच्यामध्ये मी असं फूल तयार केलं आहे. बघा, अंगणात किंवा पूजे शेजारी पण तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकता. शुभ अशी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. पर्यंत बाय बाय.